तू जेव ना पटकन, निघायचंय तुला. नाही, मी आज इकडेच झोपणार आहे. नाही नाही, म्हणजे सकाळी जर कोणी बघितलं तर नको, उगाच रिस्क नको घ्यायला. तू जेव आणि निघ लवकर. हकलतीस? तू आज हकलू कशाला? नीट सांगते फक्त. नाही, कळतंय मला तुला नक्की काय म्हणायचंय ते. गेलाय ना तो. थांब तो. चोर गेला इथून. आता भाऊंनी पण बघितलं. कुठे आहे? कोण आहे? कुठे कोण आहे? अगं आपल्या घरात चोर आले होते. अगं हो, पण ते गेलेत ना आता. तू शांत हो. हा म्हणजे ते पाहिलंस का त्यांना? म्हणजे मी पाहिलं, पण एवढं स्पष्ट मला नाही दिसलं. अंधार होता. पण भाऊंनी पाहिलं. हो ना भाऊ? आता इथून गेले. अगं ते घरात येत असतील आणि मग भाऊंचा आवाज आला म्हणून गेले असतील. एकच होता ते, म्हणजे काय खूप नव्हते, एकच होता. अच्छा. पण चोर नक्की बाहेरचा होता की घरातलाच होता? म्हणजे भाऊ, हो ते जाऊ देत, पण ते घरात घुसले असते ना, माझ्या रूम मध्ये आलं असतं तर मला खूप भीती वाटते. मी एकटी होते ना, मला काही केलं असतं तर. आपण एक काम करूया, आपण सिक्युरिटी ठेवूया. मला खूप भीती वाटते. अगं हो, पण त्यांनी काही केलं नाही ना. गेलाय तो आता. हा कीर्तीताई, सीताई बरोबर बोलतायत. काही केलं नाही कोणाला, गेला ना तो. काय बोलायचंय मला. काय बोलायचंय? दरवाजा कशाला लावतेस? दरवाजा उघड. अगं तुम्हाला असं ढकलू नाही शकत. मोठी आहे मी तुझ्यापेक्षा. मग तसं वागायचं. कोण होता तो? अगं चोर आले होते म्हणाले ना मग अशी. सुहास भाऊजी होते. हे बघ, मी बघितलेलं नाहीये, मला माहित नाहीये काहीच. मी विचारत नाहीये, मी सांगते. सुहास भाऊजीच होते. हे बघ, प्लीज प्लीज घरात कोणाला सांगू नकोस. अगं भूक लागली होती त्याला, पैसे नाहीये त्याच्याकडे, खायला सुद्धा पैसे नाहीये. आता भूक लागली होती म्हणून, माणुसकी म्हणून थोडंसं जेवायला दिलं. बाकी खरंच काही नाहीये. नवरा आहे का माझा, एवढं तर करू शकते ना मी. नक्की एवढंच कारण आहे? हो खरंच, आईची शपथ. आणि त्याने अडकवलंय मला. माझा ह्याच्यात काहीच संबंध नाहीये. मी आत्ता माफ केलंय, परत करणार नाही. आणि यापुढे तो या घराच्या आसपास पण दिसला नाही पाहिजे. ते तू माझ्यावर सोड, पुन्हा नाही होणार आहे असं. आजी, हाँ आजी काय होतंय? काय नाही रे, कुठं काय, असंच जरा धाप लागल्यासारखं. आजी, श्वास घ्यायला त्रास होतोय का? डॉक्टरकडे जायचं का लगेच? अरे अधून मधून होणार असं. आता तुझ्या जे सुरू कर जेवायला, मैं बरी आहे. आजी, एवढी दगदग नका करत जाऊ, थोडं दमानं घ्या ना. अरे बाबा, मी कुठं काय करते, समद करते ती वंदी करते.
ह्या कुठंतरी थोडं छोटं मोठं करायला मदत करते एवढंच बाकी काय. आणि बरं तुला काय आणू? काही नको, काही नको. पाणी हवंय का? नाही. बसा, मी जेवतो. जेव. हा. चंदन, लेकरा तुझी लय काळजी वाटते रे. जी आपल्या शिवाला बघ ना, चांगलं घर मिळालं, त्रास झाला तिला सुरुवातीला, पण आता समजा कसं व्यवस्थित आहे तिचं, तसं तुझं बी व्हायला पाहिजे रा. दिव्या स्वार्थी मनाची हाय. ती स्वतःचा स्वार्थ बरोबर बघून स्वार्थ साधून चांगलं करून घेणार स्वतःचं. आजी जाऊ दे. तू स्वतःचा विचार कधी करणार? तुझं पण कुणीतरी असायला पाहिजे का ना ग? आजी, दिव्याचं जाऊ दे. ती माझ्याशी कशीही वागली असेल, पण तिने एक गोष्ट मात्र खूप छान केली आहे बघा. कंची? मला माझं कुटुंब मिळवून दिलं. तुम्ही आणि आई मिळवून दिलं. आजी, माझं कोणीच नाही. माझे वडील तर लहानपणीच गेले. आई होती, ती पण मी 12-13 वर्षाचा असताना गेली. नंतर काय कसं बसं आयुष्य काढलं, होईल तेवढं शिक्षण घेतलं, मग दिव्या भेटली, आणि दिव्याच्या निमित्तानं तुम्ही. खरं सांगू आजी, आज या जगातला सगळ्यात जास्त यशस्वी आणि श्रीमंत माणूस जर कोणी आहे तर तो मी आहे. कारण माझ्याकडे माझी आई आणि माझी आजी आहे, माझं कुटुंब आहे. अजून मला काय हवंय?